मुलांनो, तुम्ही कधी विचार केलाय का, जर तुम्हाला अचानक एका अशा ठिकाणी पाठवलं जिथे फक्त आणि फक्त शत्रूचेच सैनिक आहेत? तुमच्या आजूबाजूला शत्रूच्या तलवारींचा खणखणाट आहे आणि तुम्हाला गुपचूप माहिती काढायची आहे. पण एक अट आहे, तुम्ही पकडले जाता कामा नये. कल्पना करा, तुम्ही अशा परिस्थितीत आहात आणि तुम्हाला आपल्या स्वराज्यासाठी ही महत्वाची बातमी महाराजांपर्यंत पोहोचवायची आहे. काय कराल तुम्ही? घाबरून पळून जाल की काही वेगळी शक्कल लढवाल? नमस्कार बालमित्रांनो, शिवरायांच्या कथा ट्रिव्हियाच्या आजच्या भागात आपण एका अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे कान आणि डोळे असं म्हटलं जायचं. ज्यांच्या अचूक माहितीमुळे महाराजांनी अनेक मोहिमा खूप कमी वेळात फत्ते केल्या. हो, तुम्ही अगदी बरोबर ओळखलं. आजचा आपला ट्रिव्हिया स्पेशल भाग आधारित आहे स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांच्यावर. बहिर्जी नाईक यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील सिंघवे नाईक या खेडेगावात झाला होता. त्यांचे मूळ नाव बहिर्जी जाधव होते, पण त्यांच्या अतुलनीय शौर्य आणि अफाट कौशल्यामुळे त्यांना पुढे नाईक ही पदवी बहाल करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांची पहिली भेट तेव्हा झाली जेव्हा महाराज स्वराज्य स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात मावळ प्रांतात फिरून निष्ठावंत सोबती गोळा करत होते. बहिर्जींची गुप्त हालचाली करण्याची अफाट क्षमता बघून महाराजांनी त्यांची पारख केली आणि त्यांच्याकडे गुप्तहेर खात्याची संपूर्ण धुरा सोपवली. मग बहिर्जींनी त्यांच्यासारख्याच हजारो गुप्तहेरांचं जाळं निर्माण केलं. बहिर्जी नाईक यांच्याबद्दलची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांची वेषांतर करण्याची कला. ते एकाच वेळी फकीर, वासुदेव, गारुडी किंवा अगदी भिकारी सुद्धा बनू शकत होते. पण तुम्हाला माहिती आहे का, ते फक्त कपडे बदलत नव्हते, तर त्या त्या भागाची भाषा, तेथील लोकांच्या चालीरीती, समजुती एवढ्या अचूकपणे आत्मसात करायचे की समोरच्याला संशय यायचाच नाही. शत्रूच्या छावणीत जाऊन तिथल्या सैनिकांबरोबर बसून ते खऱ्या खुऱ्या बातम्या काढून आणायचे. रात्रीच्या अंधारात जेव्हा कुठलेही संदेशवहन उपलब्ध नसायचे, तेव्हा बहिर्जी आणि त्यांचे गुप्तहेर एकमेकांशी कसे बरं बोलायचे? तर प्राण्यांच्या आवाजातून. बहिर्जी नाईक कोल्हा, कुत्रा, वाघ, घुबड आणि वेगवेगळ्या पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढण्यात पटाईत होते. रात्रीच्या वेळी डोंगर दऱ्यांमधून त्यांनी काढलेला विशिष्ट प्राण्याचा आवाज म्हणजेच त्यांच्या मावळ्यांसाठी सांकेतिक संदेश असायचा. मुलांनो, बहिर्जी नाईक यांचे स्वराज्य स्थापनेत मोठे आणि महत्त्वाचे योगदान होते बरं का. ज्यापैकी एक म्हणजेच ऐतिहासिक उंबरखिंडीची लढाई. जेव्हा शाहिस्तेखानाचा मातब्बर सरदार कारतलब खान 20,000 सैन्याची अवाढव्य फौज घेऊन लोणावळ्याजवळील उंबरखिंडीच्या अत्यंत अरुंद दऱ्यांमधून जात होता, तेव्हा त्या दुर्गम वाटांची, शत्रूच्या हालचालींची आणि त्यांच्या संख्येची इत्यंभूत माहिती बहिर्जींनी आधीच गोळा केली होती. त्यांच्या या अचूक माहितीच्या बळावर महाराजांनी कारतलब खानाच्या 20,000 सैन्याला उंबरखिंडीच्या अरुंद जागी अचूकपणे घेरलं आणि केवळ काही तासांच्याच गनिमी काव्याच्या लढाईत त्यांचा धुव्वा उडवला. या विजयात
बहिर्जींच्या अचूक अशा गुप्तहेरांचा सिंहाचा वाटा होता. याशिवाय पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका असो किंवा जालना शहराच्या लुटीनंतर मुघल सैन्याने वेढले असता महाराज आणि त्यांच्या सैन्याला सुरक्षितपणे पट्टा किल्ल्यावर पोहोचण्याचं आव्हान असो, बहिर्जींनी आपल्या कौशल्याने प्रत्येक संकट परतावून लावले. शिवाजी महाराजांची सुरतेवरील मोहीम तर इतिहास प्रसिद्ध आहे. मुघलांचे हे श्रीमंत शहर नक्की कसे लुटले गेले हे तुम्ही सुरतेची लूट या गोष्टीत ऐकलंच असेल. या मोहिमेचा पाया बहिर्जींनी रचला होता. बहिर्जी नाईक काही महिने सुरतमध्ये एका भिकाऱ्याच्या वेशात राहत होते. त्यांनी तिथल्या एका गल्लीचा, सुभेदाराच्या घराचा आणि मुख्य म्हणजे तिथल्या खजिन्याचा अचूक नकाशा तयार केला होता. बहिर्जींची ही माहिती इतकी अचूक होती की महाराजांनी अत्यंत कमी वेळात ही मोहीम यशस्वी केली. पुढे जेव्हा शिवाजी महाराज आग्र्यात औरंगजेब आणि मिर्झा राजे जयसिंग यांच्या कैदेत होते, तेव्हा तिथून निसटण्याची योजना जितकी धाडसी होती तितकीच ती सुनियोजित होती. आग्र्यापासून ते थेट दख्खनपर्यंतच्या हजारो किलोमीटरच्या मार्गावर कुठे थांबायचं, कुठला रस्ता सुरक्षित आहे, कुठे शत्रूचे पहारे आहेत, या सगळ्याची माहिती बहिर्जी नाईक यांनी आधीच घेऊन ठेवली होती. त्यामुळे महाराजांच्या आग्र्याहून सुटकेच्या यशात सुद्धा राजांच्या या गुप्तहेर खात्याचा खूप मोठा वाटा होता. असं म्हणतात, बहिर्जी नाईक यांनी गोळा केलेली माहिती कधीच चुकीची निघाली नाही. स्वराज्यासाठी स्वतःची ओळख पुसून पडद्यामागे राहून लढणारा हा वीर खरोखरच अद्वितीय होता. म्हणूनच तर म्हणतात ना, माहिती अचूक असेल तर अर्ध युद्ध तिथेच जिंकलं जातं. आणि स्वराज्यासाठी ते काम बहिर्जींनी चोख बजावलं. बहिर्जी नाईक यांची समाधी सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भूपाळगड म्हणजेच बाणूरगड इथे आहे. मुलांनो, सुट्टीत आपल्या आईबाबांबरोबर या ठिकाणी नक्की भेट द्या. आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत राहा छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची. अच्छा,